तो बारूद ब्लास्ट होते, त्या बारूदचा ब्लास्ट होते. तो ब्लास्ट झाल्यामुळं हा इथं छोटी जागा असते ती तिवारीचा शेप वाटला आहे. आलं नाही ना आपल्याला ते विषय नसता रे. फोन आला ना. तर इथं पिस्टलमध्ये छोटी जागा असल्यामुळे तो ब्लास्ट झालेला असते ना, त्या ब्लास्टचा त्याचा जो ऊर्जा असते त्याच्यात आपल्या आग लागलेली असते, ते पेटलेलं असते, त्याच्यामुळे तो ब्लास्ट आहे की नाही ह्या गोळीचं जे बुलेट आहे ते बुलेटला बाहेर फेकते, म्हणून हे जोरानं ताकदीनं बाहेर जाते. समजलं तुम्हाला? आता याच्यात 15 राऊंड असतात. ते जुने जे होते ना 6 राऊंड ते रिव्हॉल्वर असायचे, ते गोल फिरवायचे, त्याच्यात 6 राऊंड असायचे. काही सगळ्यात महत्वाचं, शाळा सोडून शाळा सोडून जायचं नाही. शाळेचं जे आवाज त्याच्यात राहायचं. मी ऐकलं अशी आपण हे घेता 100 मीटरपर्यंत 50 मीटरच्या अंतर जो माणूस असते काय वाईट प्रकार त्याला जास्त ऐकलं अशी नाही. हा तो मुलगा असा शाळेतून पोरगा केला ना, डेड बॉडी सापडली, पण तो शाळेतून खेळता परस्पर आपल्या टीचर यांना त्यांना सांगितल्याशिवाय कधी कोणाला सांगितल्याशिवाय आपण असं अनोळखी माणसासोबत जायचं नाही. लक्षात आलं? सगळ्यात महत्वाचं, भांडण करायचं नाही, पुड्या बिड्या खायच्या नाही. लक्षात आलं? कोण खाते गुटखा, कोण खाते याच्यातलं नाही खात ना, खायचं नाही. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगतो, ते आपण गुटखा वगैरे खातो की नाही, ते हळूहळू आपण जेवण आहे की नाही आपल्या शरीरात टाकत असतो. शरीरात किती नाजूक असते शरीर आपलं, आतमध्ये सगळ्या आकड्या बिकड्या सगळे छिद्र पाडतो, पाचनशक्ती खराब होते. त्यामुळे व्यसनापासून दूर राहायचं.